व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग. आपल्या सर्वांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन मध्ये. काल नाईट मेडिटेशन मध्ये आपण गुरुपूजा केली. गुरु षोडशोपचार पूजा केली. गुरु आवाहन केलं. आणि काल थोडं अलग पद्धतीने आपण ऍस्ट्रल ट्रॅव्हल केलं, ज्यामध्ये आपण आपल्या चेतनेला फ्री विल दिलं होतं, मुक्त सोडलं होतं, की ती आपल्या अनुसार आपल्या गुरुतत्वाला धारण करेल. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. काल रात्री तुम्ही कनेक्ट झाले. थँक्यू सो मच. आजचा आपला टॉपिक आहे मॅनिफेस्टेशन ऑन सहस्त्रार चक्र. ह्युमन कॉन्शियसनेस अँड सेवन चक्रा या सिरीज मध्ये आजच्या दिवसानंतर आणखी एक दोन दिवस हे टॉपिक समोर जातील. पण आजचं सेवन चक्रच्या रूपात शेवटचं टॉपिक आहे. मागील काही दिवसापासून आपण पूर्ण 6 चक्रावर डिटेल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. जवळपास सर्वांनाच कळलेलं असेल आतापर्यंत की एक्झॅक्टली कोणतं चक्र आपल्याला मॅनिफेस्टेशन मध्ये मदत करते आणि कोणत्या चक्रावरून कोणत्या प्रकारचं मॅनिफेस्टेशन होते. तुम्हाला तुमच्या दैनंदिन गरजामधून, तुमच्या चालीरीतीमधून, तुमचं ऍक्शन टेकिंग बिहेवियर मधून, तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमधून, विचार करण्याच्या पद्धतीमधून तुम्हाला नक्कीच आतापर्यंत हे कळलेलं असेल की तुम्ही नेमके कोणत्या चक्रावर मॅक्सिमम टाइम व्हायब्रेट करता. मी मॅक्सिमम टाइम म्हणतो. मी हे कधीच म्हणणार नाही की निवड एकाच चक्रावर आपण चालत आहे. आपण सगळ्याच चक्राचा उपयोग करत असतो आपल्या लाईफ मध्ये. सगळ्याच चक्राची आपल्याला मदत मिळत असते. पण मॅक्सिमम टाइम म्हणजे 100 किती, 60, 70, 80 इतका वेळ आपण सिंगल एकाच चक्रावर रिझोनेट करत असतो. आणि तोच तुमचा माइंडसेट आहे, तेच तुमची थॉट प्रोसेस आहे, तेच तुमचं इमोशन अँड फिलिंग्स आहे. सगळं काही तेच आहे. ते असल्या कारणाने आपलं मॅक्सिमम टाइम त्या चक्रावर जात आहे. आणि आपल्याला हे माहीतच नाही की आपलं चक्र पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. आपल्या चक्रामध्ये ओपनिंग किती आहे, किती टक्के तो पॉझिटिव्हली वर्क करत आहे, किती स्पीडने वर्क करत आहे, अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्झॅक्शन त्या चक्रमधून किती होत आहे, त्या चक्राच्या किती लेवल्स. लेवल्स म्हणजे आपण जरा मोजू नाही शकत, पण लेवल्सचा अर्थ असा आहे की त्या चक्रला तुम्ही किती पोटेन्शियलने यूज करत आहे. त्या एकाच चक्राचं भरपूर काही पोटेन्शियल आहे. जर आपण असं म्हणायला गेलं, एकच चक्र सिद्ध करायला गेलं, तर ते एक सिंगल चक्रच इतकं पॉवरफुल आहे की तुमचं पूर्ण जीवन त्या सिंगल एका चक्राच्या मेडिटेशन मध्ये आणि एका चक्राच्या साधना सिद्धीमध्ये पूर्ण होऊ शकते. इतकं डीप सिंगल चक्र असते. तर नेमकं आपण किती त्या चक्राला ओपन केलं, हाही एक भाग आहे. तर ते आपल्याला माहिती नाही. हे सगळं माहिती नसल्या कारणाने आपण मुक्तपणे जगत आहे. म्हणजे सिंपली बघा, चक्रला आपण काय बघून चालायचं. हे एक प्रकारे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आहे, ट्रान्सफरच आहे. युनिट आहे
ज्या ठिकाणहून ऊर्जा सगळीकडे प्रवाहित होते. मागे मी तुम्हाला याचं चक्राच्या सिरीज मध्ये सुरुवात झालेली त्यावेळेस छान उदाहरण दिलं होतं, की तुम्ही असं समजा, हे चक्र कोण आहे, जे तुमच्या एरियातले, ज्याला आपण डीपी म्हणतो, किंवा असं समजू आपण एनर्जी ट्रान्सफॉर्मर्स, पॉवर हाऊस. पॉवर हाऊस म्हणजे काय, किंवा डीपी म्हणजे काय? तुमच्या वस्तीमध्ये 100 घरं आहे, तर 100 घरांवर येणारं जे एनर्जी लोड आहे, ते त्या डीपी मध्ये ट्रान्सफर केल्या जाते. आणि सर्वांचे जे एनर्जी कनेक्शन्स आहे, ते त्या सिंगल स्पॉट वरून सर्वांना जातात. मग त्या 100 लोकांची वस्ती जर पूर्ण झाली, मग दुसऱ्या 100 लोकांच्या वस्तीसाठी दुसरं डीपी ठेवलं जाते. तिथले सर्व कनेक्शन तिथे आहे. हे लोड मॅनेजमेंटसाठी आहे. ते इलेक्ट्रिसिटीचं जे लोड येतात, ते लोडला मॅनेज करण्यासाठी आहे. आता त्यामध्ये पण पर्सनली प्रत्येक व्यक्तीच्या घरी 2 फेज 3 फेज लाईन ही सुद्धा असते. जनरल यूज करायचा आहे 2 फेज. 3 फेज पण येते, जेव्हा तुम्ही थोडंसं इंडस्ट्रियल वर्क करता. म्हणजे तुमच्या कार्यक्षमतेनुसार पण तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं, विजेचं उपयोग आणि त्याचा प्रवाह बदलू शकता. आता काय झालं, अशाच प्रकारे एक मेन पॉवर हाऊस सुद्धा आहे, जसं बेसा पॉवर हाऊस. असे पॉवर हाऊसचे नावं आहेत. तो पॉवर हाऊस काय करताय, तिथून त्याच्याशी निगडीत जेवढं क्षेत्र आहे, त्या क्षेत्राला तो पॉवर देत आहे. म्हणजे समजून घ्या, की त्या बेसा पॉवर हाऊसच्या अंडरमध्ये 100 डीपी येत आहे. तर 100 डीपीला एनर्जी देण्याचं काम बेसा पॉवर हाऊस करत आहे. असे शहरात 100 पॉवर हाऊस आहे असं समजू आपण. तर या 100 पॉवर हाऊसला एनर्जी देण्याचं काम कोण करत आहे? पॉवर प्लांट. तिथे पॉवर जनरेशन होत आहे. तर त्या एका डीपी मधून जे 100 कनेक्शन गेलेले आहे, त्यालाच तुम्ही असं समजून चाला, की उदाहरणार्थ हा तुमचा गडा आहे, ही तुमची डीपी आहे. आणि ह्या गड्याशी रिलेटेड, ह्या चक्रशी रिलेटेड जे ऑर्गन्स आहे, नस आहे, नर्वस सिस्टम आहे, प्रत्येक ठिकाणी हे जे याची गतिविधी जी होत आहे, ही गतिविधी चालण्यासाठी, सुरळीत प्रकारे कार्य करण्यासाठी जी अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्सफर करणे आहे, ते ट्रान्सफर करताना जे लोड येते, त्या लोडला मॅनेज करण्याचं काम हे चक्र करत आहे. असे शरीराचे हे 7 चक्र आहे. आणि हे चक्र पर्टिक्युलर त्या ऑर्गनला, त्या बॉडी पार्टला, त्या सिस्टमला, तुमच्या आतमध्ये असलेल्या नस ज्याला म्हणतो आपण, त्याला, ऊर्जा प्रणालीला सक्रिय करण्याचं कार्य करते. जर तुमचं समजून घ्या, आपण उदाहरणार्थ असं समजू, गडाच पकडू हं. गड्यामधूनच ही ऊर्जा जात आहे तुमच्या हातामधून इकडे, आणि हा हात बरोबर काम नाही करत आहे, सुन्न पडत आहे, मुंग्या येत आहे, हात थरथर 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 हालत आहे, याच्यात जीव नाही वाटत आहे. तुम्ही डॉक्टरांकडे जाता, डॉक्टर साहेब माहित नाही, मला असं नमनेस वाटते, खूप असं गडबड गडबड वाटते या हातामध्ये. त्यांनी सगळं चेक केलं, सगळं बरोबर आहे, सगळं बरोबर. एक काम म्हणते, थायरॉइड चेक करून घ्या. थायरॉइड चेक केल्यावर माहित पडलं थायरॉइड मध्ये गडबड आहे. आणि याचे जे परिणाम आहेत, ते तुमच्या ह्या हातावर पडत आहे. ते थायरॉइड मुळे तुम्हाला चक्कर आल्यासारखं, घाबरल्यासारखं, ते सगळ्या घटना तुमच्यासोबत होऊन राहिल्या. म्हणजे काय झालं, उदाहरणार्थ हा हात प्रॉपरली वर्क करत नाही आहे, ते याचं कनेक्शन कुठं निघालं, इथे. म्हणजे ह्या चक्रमधून
प्रॉपर अमाऊंट ऑफ एनर्जी या हाताच्या वर्किंगसाठी किंवा हिलिंगसाठी गरजेची आहे ते मिळत नाही आहे. म्हणजे त्या डीपी वरून जी इलेक्ट्रिसिटी त्या 100 घरांमध्ये जायला पाहिजे ती बरोबर नाही जात आहे. व्होल्टेज मध्ये प्रॉब्लेम आहे, लाईन बंद चालू होत आहे. थोडस एखाद्या घरी लोड आलं की पहिले ते डीपी तिकडे शॉर्ट होऊन जाते. म्हणजे त्या डीपीची जी कार्यप्रणाली आहे ती बरोबर काम नाही करत आहे. अशाच प्रकारे ह्या चक्राची जी कार्यप्रणाली आहे ते बरोबर ऍक्टिव्हली वर्क नाही करत आहे. आणि ऍक्टिव्हली वर्क करत नसल्या कारणाने आपल्या जीवनामध्ये सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहे. आपण या हाताचीच ट्रीटमेंट करत चाललो जीवन. आपण या हाताशी कनेक्टेड ह्या सोर्सची कधी ट्रीटमेंट केलीच नाही. त्यामुळे जीवनातून प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होत नाही. जेव्हा लोड नसते त्यावेळेस वर्क बरोबर करते, जसं लोड आलं हात फेल. हे त्याचा सोर्स आहे. आता हे सोर्स पॉझिटिव्हली वर्क करत आहे की निगेटिव्हली वर्क करत आहे? हे सोर्स फुल ऑफ पोटेन्शियलने वर्क करत आहे की लो पोटेन्शियलने वर्क करत आहे? हे सोर्स 100% एनर्जी जनरेट करत आहे की नाही करत आहे? एनर्जी ट्रान्सफॉर्म करत आहे की नाही करत आहे? आता हा जो सोर्स आहे हा एनर्जीचं निर्माण किती टक्के करत आहे? याला ऍक्टिव्हेट करण्याचे पासवर्ड्स कोणते आहे? कोणत्या टेक्निक आहे, कोणती अशी वायरिंग आहे जी कनेक्ट केल्याबरोबर हे चक्र माझं प्रॉपरली वर्क करेल? याला अलाइन करण्याचं काम, सातही चक्रांना अलाइनमेंट मध्ये आणण्याचं काम, सातही चक्रांना पॉवर प्लांट सोबत कनेक्ट करण्याचं काम ह्या मेडिटेशन मधून, अफर्मेशन मधून, स्विच वर्ड मधून, माइंड प्रोग्रामिंग मधून आपण करत आहोत. आणि हे तितकंच इम्पॉर्टंट आहे जितकं या शरीराचं, या हाताचं वर्क करणे इम्पॉर्टंट आहे. तर फायनल रिझल्टवर, फायनल वर्किंग प्रोसेसवर लक्ष न देता त्याच्या मूडवर लक्ष देणं हेच चक्र साधनेचा आपला उद्देश असते. ठीक आहे. तर आजच्या ह्या सिरीज मध्ये आजचा आपला टॉपिक आहे मॅनिफेस्टेशन ऑन सहस्त्रार चक्र. सहस्त्रार चक्रावर कोणती भावना असते? आय एम दॅट. कालच मी तुम्हाला समजून सांगितलं, आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र जवळपास सारखं सारखं काम करते. सारखं काम करते याचा उद्देश काय आहे? जसं मी खाली बोललो की मूलाधार चक्र आणि स्वादिष्टान चक्र हे दोघं सोबत काम करतात. एक आहे गरज आणि दुसरं आहे त्या गरजेची पूर्तता. आय नीड आणि आय वॉन्ट. त्याच प्रकारे आज्ञाचक्र म्हणत आहे आय एम आणि सहस्त्रार चक्र म्हणत आहे आय एम दॅट. आज्ञाचक्र म्हणत आहे मी आहे आणि क्राऊन चक्र म्हणत आहे मीच तर आहे. आय एम मध्ये आपल्यासारखे हजारो लोक राहू शकतात. क्राऊन चक्र काय म्हणत आहे? आय एम दॅट. मीच तर आहे, म्हणजे माझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही, मीच आहे फक्त. आता ती भावना, सर्वोच्च स्तराची भावना, सर्वोच्च जे आहे ते मीच आहे, माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. जो है हम है और हम ही हम है, हमारे सिवाय और कोई नहीं. हा जो हम ही है ही जी भावना आहे, मीच तर आहे, ती भावना क्राऊन चक्राची आहे. जिथे आपण काल बघितलं की आय एम वर मी आत्मा, माझं स्वतःचं स्वरूप हे अनालाइज करणे,
त्याची भेदबुद्धी निर्माण होणे. शरीर कोण आहे, मन कोण आहे, चित्त कोण आहे आणि आत्मा कोण आहे, प्राण कोण आहे, ऊर्जा कोण आहे, हे आपल्याला सगळं कळते. आणि सहस्त्रार चक्रावर गेल्यानंतर तो म्हणतो, मीच शुद्ध आत्मा आहे, मीच परमात्मा आहे, मीच ब्रह्म आहे. पण डे टू डे लाईफ मध्ये याचं उदाहरण आपण कसं समजून घेऊ, की कोण्या व्यक्तीची चेतना सहस्त्रार चक्रवरून मॅनिफेस्ट करत आहे. जसं 2-3 दिवसा अगोदर माझं बोलणं झालं ह्या टॉपिकवर, की आता हिलिंग वाढवायची आहे. आणि जवळपास 5-6 लोक रेडी पण झाले, की हो सर, तुम्ही हिलिंग सुरू करा आमच्यासाठी, काही प्रॉब्लेम नाही, मनी इश्यू नाही आहे, तुम्ही सुरू करा. आणि माझ्यासाठी सुद्धा हे हिलिंग सुरू जोपर्यंत मी करणार नाही तोपर्यंत मला सुद्धा कळणार नाही की त्याचे पॉवरफुल इम्पॅक्ट कसे आहे. पण मी स्वतःसाठी केलेल्या हिलिंग मधून मला लक्षात आलं की हिलिंग फक्त करणे सुरू करावं लागते. रिझल्टची चिंता करायची गरज नाही, रिझल्ट येतात म्हणजे येतात. पण आता जेव्हा मी माझ्या संकल्पाला बघतो की मला हे काम 5-6 लोकांसाठी, 10 लोकांसाठी नाही करायचं, मला हे कंटिन्यू करत राहायचं आहे. तर अशा वेळेस एक विचार आला मनात, की समजा अचानक 20 लोक जर हिलिंग साठी रेडी झाले तर. पण माझी कॅपॅसिटी मॅक्सिमम 5-6 लोकांच्या वर आहे, त्याच्यावर जाऊ शकत नाही मी. कारण की जितक्या अमाऊंट मध्ये जो टाइम त्या हिलिंगला देणे आहे तो दिवस पुरणार नाही. आता काय करायचं. एकदम त्या सरांच्या तोंडून वाक्य निघालं, सर अभी 10-15 लोगों का टीम बनाओ आप, अभी आपको जरूरत पडेगा. हे जे वाक्य त्याच्यातून निघालं, सर अभी आपको जरूरत पडेगी, आप 10-15 लोगों की टीम बनाइए. टीम बनायचा अर्थ काय आहे, मला त्यांना शिकवावं लागेल, माझ्या बिहाफ मध्ये ती हिलिंग करू शकले पाहिजे आणि माझं त्यांच्यावर लक्ष राहील. थर्ड आय चक्रावर माझी कोणती अवस्था होती, आय एम अ हिलर. आता माझी कोणती अवस्था झाली, आय एम क्रिएट अ हिलर. आता ह्या क्रिएशनच्या जागेवर मी सिंगल आहे. हिलर माझ्यासारखे 10 असू शकतात, 100 असू शकतात, पण क्रिएटर मी एकटा आहे. आय एम द क्रिएटर ही भावना एक व्यक्ती जेव्हा निर्माण करते त्या घराचं, तो सहस्त्रार चक्रच्या भावनेवरून निर्माण करते. आय एम द क्रिएटर ऑफ दिस हाऊस. एखादी कंपनी निर्माण होते, आय एम द क्रिएटर ऑफ दिस कंपनी. एखादं सिस्टम जेव्हा जनरेट होते, आय एम द क्रिएटर ऑफ दिस सिस्टम. जिथे प्रभुत्वाची भावना येते आणि हे कार्य करणारा फक्त आणि फक्त मीच आहे, ही उद्घोषणा जेव्हा आपण करतो तेव्हा आपण क्राऊन चक्रावरून मॅनिफेस्ट करत असतो. आता कोणी म्हणेल की क्राऊन चक्र तर विशाल आहे, अनंत आहे, हे याच्याशी काही नाही करायचं आपल्याला. आपण जस्ट प्रोसेस बघत आहोत. एक व्यक्ती, काल मी ह्याच गोष्टीवरून डॉक्टरचंही उदाहरण दिलं होतं, की आपण कसं डॉक्टर या शब्दाला आपल्या साथी चक्रांसोबत कनेक्ट केलं. आय नीड अ डॉक्टर, आय वॉन्ट अ डॉक्टर, आय हॅव अ फॅमिली डॉक्टर, आय लव्ह माय डॉक्टर, आय इमॅजिन इफ वन डे आय बिकम ए डॉक्टर.
आय एम अ डॉक्टर. आणि आता आय एम अ क्रिएटर हु क्रिएट डॉक्टर्स. म्हणजे आता तुम्ही त्या डॉक्टरच्या पदावरून सुद्धा एक श्रेणी वरती चालले गेले. आणि आता तुम्ही अशा सिस्टम, अशा प्लॅटफॉर्मवर वर्क करत आहे जिथून तुम्ही डॉक्टर्सना जनरेट करताय, क्रिएट करत आहे. जे क्रिएशन मध्ये उतरलेले जे डॉक्टर्स आहे ते लिमिटेड आहे. एखादी संस्था आहे, एखादं शिक्षण संस्था आहे, किती असेल असे तिथे मोठा मोठा किती स्टाफ असेल? बस खूप झालं, 100 लोकांचा स्टाफ असेल. आणि त्या 100 लोकांमध्ये सुद्धा प्रत्येकच जण डॉक्टरच असला पाहिजे आवश्यक नाही आहे. अलग अलग फॅकल्टीचे लोक आहेत, अलग अलग क्षेत्रामध्ये मास्टर झालेले आहेत. पण काही विशेष लोक आहेत, ते स्पेसिफिक डॉक्टर्स आहेत आणि डॉक्टर्सनी ते टीचिंग प्रोफेशन एक्सेप्ट केलं. आणि आता ते आपल्या त्यांच्या नॉलेजचं, त्यांच्या एक्सपिरियन्सचा उपयोग दुसऱ्यांना शिकवण्यासाठी करत आहे. ही जी भावना आहे, ही क्रिएटरची भावना आहे. आय एम द क्रिएटर. आणि माझ्या संस्थेमधून दरवर्षी 100 मुलं डॉक्टर्स होतात. आय एम द जनरेटर. आय एम द क्रिएटर. ज्यावेळेस तुमच्या माइंडमध्ये ही भावना निर्माण होईल की तुमच्या थ्रू कोणतरी तुमच्याच सारखा निर्माण झाला पाहिजे, तुमचाच कॉपी पेस्ट, तेव्हा ही जी भावना आहे, ती भावना निर्माण होते इथून, सहस्त्रार चक्र तुमच्या ह्या रिजन मधून. फक्त भावना बरं. फिजिकली त्याचे पार्ट्स अलग आहेत. ती भावना निर्माण होणे, ती चेतना निर्माण होणे, हे कार्य आहे तुमच्या सहस्त्रार चक्राचं. आता तुम्ही स्वतःला बघा की तुम्ही क्रिएटर ह्या ठिकाणी राहून काम करत आहे की आय एम ह्या लेवलवर काम करत आहे. तुम्ही इमॅजिन करत आहे, तुम्ही लव्हिंग स्टेटसवर आहे. आय हॅव हे तुमचं स्टेटस आहे. आय वॉन्ट ही तुमची भावना आहे की आय नीड ही तुमची भावना आहे. आय नीड वर्क एनी हाउ, जैसा है जो भी है मुझे दो, मुझे बस काम दो. आय नीड. आय वॉन्ट अ स्पेसिफिक जॉब. आय वॉन्ट अ स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॅलरी. काम तर करायचं आहे, पण आता स्पेसिफिकेशन आलं. आय वॉन्ट. आय हॅव अ डिझिग्नेशन. आय हॅव अ स्टेटस. आय एम द मॅनेजर. आय हॅव अ टीम. आय हॅव सोलर. आय लव्ह माय वर्क. म्हणजे तो जो मॅनेजर आहे तो इतका कामाला प्रेम करते, इतकं कामाच्या प्रती डाय हार्ड त्याचं डेडिकेशन आहे. तो आहे तर मॅनेजर आणि काम करत आहे डायरेक्टरचं. ह्या लेवलवर त्याचं डेडिकेशन आहे त्या कंपनीमध्ये. तो लेबरचेही काम करते, तो त्याच्या ज्युनियर्सचे काम करते, स्वतःचे काम करते आणि डायरेक्टरचं सुद्धा काम करते. खूप कामाच्या प्रती प्रेम. आणि एक दिवस विचार करते, इज दिस पॉसिबल? आय एम अपॉइंटेड ऑन डायरेक्टर्स पोस्ट. इमॅजिन करताय. आणि त्याच्या कामाचं जे त्याची लगन आहे, डेडिकेशन आहे, ते त्याला एक दिवस डायरेक्टर सुद्धा बनवून देईल. तिथून तोच व्यक्ती आज्ञा चक्रावर जाते, आय एम वर्क मध्ये, की मीच आहे जो हे कार्य निर्माण करतो.
जे कार्य जे आहे ते मीच आहे. हे सगळं काही मीच आहे. इथे सगळी माझीच सत्ता आहे. हे त्याचं उद्घोषणा होते. आणि सहस्त्रार चक्रवर तोच व्यक्ती आय एम द क्रिएटर म्हणून वागते. ह्या सगळ्या सिस्टमला जनरेट करणारा मी स्वतः आहे, सिंगल हँडेड पर्सन. अशा प्रकारे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपले सातही चक्र काम करते. आय नीड अ हाऊस. मला घराची खूप जास्त अत्यंत गरज आहे. गरज पूर्ण झाली. आता मला बेडरूम पाहिजे. आय वॉन्ट माय पर्सनल बेडरूम. आय हॅव माय पर्सनल बेडरूम. आय हॅव माय पर्सनल मास्टर बेडरूम. पर्सनल वॉशरूम. आय हॅव. आय लव्ह माय हाऊस. आय लव्ह माय हाऊस. आय इमॅजिन वन डे आय बिल्ड व्हेरी लक्झरियस बंगलो. आय इमॅजिन वन डे आय बिल्ड व्हेरी आय ओन माय ओन बंगलो और विला. हे 5 चक्राची भावना आहे. आणि इथून पुढे आय एम आणि आय एम दॅट. आय एम द क्रिएटर ऑफ दिस प्रॉपर्टी. आय एम द प्रॉपर्टी. मी आहे तर प्रॉपर्टी आहे. एक नाही 100 आहे. आणि मीच ह्या प्रॉपर्टीचं निर्माण करणार आहे. निर्माण कोणत्या रूपात करायचं आहे? बंगलोच्या रूपात. व्हाय? आय लव्ह हाऊसेस. आय लव्ह लक्झरियस प्लेसेस. व्हाय? बिकॉज आय हॅव inner consciousness, my separate living space. I want my personal space. I need peace. अशा प्रकारे वरून खाली, खालून वर चक्रांची गती चालत असते. तुम्ही खालूनही निर्माण करत वर जाऊ शकता. तुम्ही वरूनही निर्माण करत खाली येऊ शकता. तर उद्या, उद्या म्हणजे सोमवारी, आता हा जो मी शेवटची लाईन बोललो, आपण खालूनही निर्माण करत वर जाऊ शकतो आणि आपण वरूनही निर्माण करत खाली येऊ शकतो. ह्या एक्झॅक्ट प्रोसेसला आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके. आणि तेव्हा तुम्हाला समजेल की मॅनिफेस्टेशन काम का नाही करत. सोमवारच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. आय होप आजचं क्राऊन चक्राची माहिती सर्वांना आवडलेली असेल. आय एम द क्रिएटर ही भावना ज्यांच्या ज्यांच्यामध्ये मॅक्सिमम टाइम पॉपअप होत असते, समजून चाला की तुम्ही हायर चक्रावर व्हायब्रेट करत आहे. तुमचे उद्देश मोठे आहे, तुमचे संकल्प मोठे आहे. तुमच्या जीवनात कार्य करण्याची जे कार्यक्षमता आहे, कार्यप्रणाली आहे, ती खूप जास्त उच्च स्तराची आहे. तर आता आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. सर्वांनी ताठ सरळ बसा, रिलॅक्स बसा. आपले क्रिस्टल्स आपल्या हातामध्ये तुम्ही घेऊ शकता. पाण्याची बॉटल सोबत ठेवा. मांडी रिलॅक्स करा, सैल सोडा, पाठीचा करा ताठ करा. मान थोडीशी हलकीशी टिल्ट करणे वरता आणि गड्याला, मानेला, खांद्याला हलकं सोडणे. शरीर हलकं सोडायचं असते, स्पाइन कडक ठेवायचं असते बस.
पाठीचा कणा ताठ असला पाहिजे, पण शरीर हलकं असलं पाहिजे. शरीरावर जोर नाही कोणतं. शरीर पूर्णपणे हलकं, पण पाठीचा कणा ताठ. ओके, वाव.